नमस्कार मित्रांनो. मी चैतन्य कायंदे. आज आहे दिवाळी पाडवा. ॲक्च्युली आता झालेला आहे सीझन सुरू. आता लोक येतात आहे. परंतु मला काल की परवा मला वाटतं 3 ते 4 फोन येऊन गेले. फक्त लोक फोन करतात की सर लोणार सरोवर सुरू आहे का हो? आम्हाला तिथे ना यायचं होतं. नाही काय आहे ना, सण आहे म्हणून तुम्हाला फोन करून पहिले विचारलं यावं की न यावं, आणि फोन कट करतात. ठीक आहे. आणि नंतर तेच लोक लोणारच्या परिसरामध्ये फिरताना दिसतात. म्हणजे पहिले फक्त फोन करायचा की आम्हाला यायचं होतं आणि सर्व्हर सुरू आहे का, आणि मी इथे गव्हर्नमेंट सर्टिफाईड गाईड आहे. गेली 13 वर्षांपासून मी लोकांना मार्गदर्शन करतो आहे लोणार सरोवराविषयी वगैरे. आणि माझी स्वतःची वेबसाईट पण आहे lunarlakeguide.com. माझं नाव आहे चैतन्य पुरुषोत्तम कायंदे. तर मला फक्त एवढंच विचारायचं होतं लोकांना की तुम्ही फक्त एवढं विचारता का बरं की लोणार सरोवर सुरू आहे का, आणि आम्हाला ते पाहायला यायचं होतं. आणि त्यांना गाईड करायचं विचारलं तर लोक नाही म्हणतात. तर ह्या गोष्टी थोड्या खटकण्यासारख्या आहेत. म्हणजे इतक्या लांबून तुम्ही यायच्या आधी फोन करता पण गाईड करत नाही, याला काहीच अर्थ नाही आहे माझ्या हिशोबाने तरी. आणि इथे येणं आणि गाईड न करणं हे वेळेचाही अपमान केल्यासारखं आहे आणि माझाही अपमान केल्यासारखं आहे. इवन गाईड लोकांचा अपमान केल्यासारखं आहे. तर यायच्या आधी नक्की कॉल करा आणि बुक करा, गाईड बुक करा. म्हणजे तुम्हाला कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि विदाऊट गाईड लोणारला फिरू नका. रोजगार मिळणं प्रत्येकालाच आवश्यक आहे. तुम्ही हॉटेल बुक करता, तुम्ही रेंटनी कार आणता, तर तेव्हा तसा विचार करत नाही, तसा गाईड करतानाही विचार करू नाही, असं मला मनापासून वाटतं. विदाऊट गाईड जर का तुम्ही फिरले तर तुम्ही मिसगाईड व्हाल, तुम्हाला खोटी माहिती मिळेल. पण तुम्ही जर गाईड केला तर तुम्हाला खरी माहिती मिळेल. आणि अजिंठा वेरूळला कसं गाईड करता, तिथे कंपल्सरी आहे. कारण आणि लोणारला आहे कंपल्सरी, पण काही वर्ष काय झालेलं आहे की यूट्यूबवर जे व्हिडिओ आहेत लोणार सरोवराविषयी, त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे लोणारविषयी वगैरे. तर लोक ते व्हिडिओ बघतात लोणारला आल्यानंतर किंवा लोणारला यायच्या आधी, आणि मग सांगतात की बुवा नाही, आम्ही व्हिडिओ बघितले, आम्हाला काही गरज नाही. सो व्हिडिओ किंवा मशीन, आणि आता तर काय ChatGPT AI असल्यामुळे लोकांना वाटतं की आपल्याला सगळंच माहिती आहे. पण लक्षात ठेवा, ती वस्तू पण माणसानेच तयार केलेली आहे. आणि गाईड आणि मशीन याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला जर मनापासून लोणार सरोवर पाहायचं असेल तर तुम्हाला इथले पॉईंट्स आणि हे सगळं करण्यासाठी कमीत कमी 8 ते 9 तासांचा कालावधी लागतो गाईडसोबत फिरले तर. तुम्ही जर विदाऊट गाईड फिरले तर मग तुम्हाला एक तर तुम्ही भटकून जाल, तुम्हाला सापडणार नाही रस्ते वगैरे किंवा काही, आणि खरी माहिती मिळणार नाही, मेन माहितीच आहे. ठीक आहे. तर यायच्या आधी मला कॉल करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8888264934. आणि या व्हिडिओमध्ये कोणाच्याही मनाला लागेल असा एक शब्दही बोललेलो नाही आहे. किंबहुना माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कोणालाही लागेल असा एकही शब्द नाही आहे. कारण मी एक जेन्युइन व्यक्ती आहे. माझी इच्छा असते प्रत्येक वेळेला की लोकांनी फसलं नाही पाहिजे, बस. एक प्रांजळ हेतू असतो. तर यायच्या आधी बुक करा आणि लोणार सरोवर पाहण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या. आणि गाईड पहिले बुक करा, म्हणजे मला. आणि मग तुम्हाला लोणारची मजा, पॉईंट्स आणि काय काय अजून पाहण्यासारखं आहे
ते कळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.